देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि शपथ घेतल्याबरोबर त्यांनी 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यातील एक निर्णय लाडकी बहीण योजनेसंबंधी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महायुतीनं महिलांना ज्या प्रकारे वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता आम्ही उद्यापासून करत आहोत. म्हणजेच उद्या सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही महिलांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता वाटप करण्यास प्रारंभ म्हणजे सुरुवात करत आहोत. लाडक्या बहिणींना म्हणजेच पात्र महिलांना उद्या सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 2100 रुपयांचा 6वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. हा हप्ता वितरित करताना प्रत्येक विभागनिहाय जिल्ह्यांची निश्चितता देखील करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपल्याला ठाऊक आहे की आज गुरुवार आहे आणि आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सलग जर आपण पाहिलं तर तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे तसेच अजितदादा पवार या दोघांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. थोडक्यात 3 इंजिन असलेलं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची गोपनीयतेची शपथ आज दिली. मुंबईमध्ये आझाद मैदानावर भव्य दिव्य अशा प्रकारचा हा शपथग्रहण सोहळा पार पडला आणि शपथ घेतल्याबरोबर महायुती सरकारनं 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी जाहीर केले. त्यातलाच एक निर्णय लाडकी बहीण योजनेसंबंधी आहे. अनेकांना वाटत होतं की लाडकी बहीण योजना आता बंद पडली, आता काही पैसे येणार नाहीत, परंतु आज शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होते. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत योगी आदित्यनाथ तर यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळी, साधू संत महंत, उद्योगपती, बॉलिवूडमधले काही दिग्गज आणि जवळपास 40,000हून जास्त नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी शपथविधी त्या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि शपथ घेतल्याबरोबर एक फार मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि या घोषणेला उपमुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा आपले भाऊ एकनाथ शिंदे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. जी एक शक्यता निर्माण झाली होती की आता लाडकी बहीण योजना थेट एप्रिल नंतर चालू होती की काय, कारण विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला बोलवलेलं आहे, हिवाळी अधिवेशन, आणि या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी GR पारित केला जाईल. 1500 चे 2100 होतील आणि त्याच्यानंतर कदाचित पैसे मिळतील आणि हे सगळं व्हायला जवळपास 1 ते 1.5 महिना उलटेल असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु शपथ घेतल्याबरोबर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावलेला आहे. आता लाडक्या बहिणींना उद्या सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ठाऊक आहे की त्या ठिकाणी एकूण 6 विभाग पडतात. आपले जे प्रशासकीय विभाग आहेत एकूण 6 आहेत, ज्याच्यामध्ये अमरावती विभाग येतो, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद विभाग येतो, 3रा आहे कोकण विभाग, 4था आहे नागपूर विभाग, 5वा नाशिक विभाग आणि 6वा पुणे विभाग. तर या प्रत्येक विभागनिहाय जिल्ह्यांची त्यात तुम्हाला माहिती आहे की त्या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात. तर प्रत्येक विभागातले 2-2 जिल्हे त्या ठिकाणी निवडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. आणि आता ती प्रक्रिया हे बघा, आदेश दिले आणि ताबडतोब 1 तासाच्या आत विभागनिहाय जिल्ह्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. या 12 जिल्ह्यातील महिलांना उद्या पैशांचं वाटप केलं जाणार आहे. आता हे 12 जिल्हे कोणते आहेत हे आपण समजून घेऊ आणि तुम्ही कमेंटमध्ये, तोपर्यंत मी व्हिडिओला लाईक नक्की करा. या 12 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा. सर्व ताईंना, सर्व आमच्या बहिणींना विनंती आहे की व्हिडिओ पाहताच आपण व्हिडिओला लाईक नक्की करावं. तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला वाटतं की असे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत आणायला हवे. तेव्हा व्हिडिओला कृपया लाईक करा. आणि लाडकी बहीणच नाही तर आता बघा, लेक लाडकी योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर प्रत्येक सरकारी योजनेची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, परंतु अनेकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचत नाहीत आणि योजनांचे लाभ मिळत नाहीत. तेव्हा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करा,
यामुळे होतं काय, प्रत्येक सरकारी योजनेचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसू लागेल आणि तुम्ही एकाही योजनेपासून वंचित राहणार नाही. अनेक लोक हजारो रुपये कमवत आहेत सरकारी योजनांपासून. तुम्ही सुद्धा कमवू शकता. गरज आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याची, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याची, आणि व्हिडिओ पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. तेव्हा तेवढं करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कृपया कमेंटमध्ये नक्की टाका, जेणेकरून आम्हाला देखील समजेल की आमचे व्हिडिओ कोण कोण कुठून कुठून महाराष्ट्रातून पाहत आहे. चला ठीक आहे. तर बघा, तुम्हाला मी 6 विभागांची नावं सांगितली. आता पहिला जो विभाग आहे अमरावती विभाग. होय, अमरावती विभाग. तर अमरावती जो विभाग आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं एकूण 5 जिल्हे येतात: अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम. बरोबर. आता या 5 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची निवड प्रशासनानं केलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 6वा हप्ता 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी. तर ते 2 जिल्हे आहेत अकोला आणि अमरावती. हो, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यातील महिलांना त्या ठिकाणी 2100 रुपयांचा हप्ता उद्या प्राप्त होईल. आणि 2100 रुपये नाही तर आतापर्यंत ज्या महिलांना पाठीमागचे हप्ते मिळालेले नाहीत, मग काहींना 1ही रुपया त्या ठिकाणी मिळालेला नाही, तर त्यांना पाठीमागचे 7500 आणि हे 2100 असे टोटल 9600 रुपये त्यांच्या बँक खात्यात उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. सोबतच जर ज्यांचा 1 किंवा 2 हप्ते राहिलेले आहेत, म्हणजे पहिला हप्ता 3000चा दिला, दुसरा हप्ता 1500, तिसरा हप्ता 3000, असे 3000 अधिक 1500 अधिक 3000 असे टोटल 7500 आलेले आहेत. तर त्याच्यापैकी ज्यांचा एखादा दुसरा हप्ता राहिलेला असेल तर तो हप्ता प्लस हा नवा 2100चा हप्ता असे एकत्र पैसे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला अमरावती विभागातल्या जिल्ह्यांची नावं सांगितली. आता 2 नंबर जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, अर्थात पूर्वाश्रमीचं नाव औरंगाबाद. तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा जिल्हे किती आहेत. पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे बीड, जालना, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी. म्हणजे आता याच्यापैकी ज्या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्यांची नावं मी सांगतो. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पैसे येतील. आणि बीड हा जो जिल्हा आहे या बीड जिल्ह्यातील महिलांना देखील उद्या पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. तिसरा जो विभाग आहे तो आहे कोकण विभाग. बरोबर, कोकण. तर कोकण विभागामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश होतो. आता या जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची निवड केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातील महिलांना उद्या 6वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 4 नंबरचा विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये आता बघा शासनानं ही विभागवार ज्या जिल्ह्यांची लिस्ट काढलेली आहे त्याचा उद्देश असा आहे की जे आधीचे जे 3 हप्ते वाटले गेले, अनेक महिलांनी तक्रार अशी केली होती की मराठवाड्याला किंवा विदर्भाला त्या ठिकाणी थोडंसं कमी लेखलं जाते, त्या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये पैसे उशिरा येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पैसे लवकर येतात, मुंबईतल्या महिलांना पैसे लवकर येतात, बाकीच्यांना मात्र येत नाहीत. तर अशी तक्रार ओरड होत होती. आता महिलांचं म्हणणं शासनानं मान्य केलेलं आहे, प्रशासनानं मान्य केलंय आणि म्हणूनच सर्व विभागांना समान न्याय मिळावा यासाठी त्या विभागातले 2-2 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. आता बघा कोकण नंतर नागपूर विभाग जो आहे, नागपूर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर नागपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असे 6 जिल्हे येतात. तर यांच्यापैकी चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात उद्या 6वा हप्ता जमा होईल. उद्या त्यांना पैसे मिळतील. कोणते 2 जिल्हे? चंद्रपूर आणि गडचिरोली. आता पुढचा 5वा विभाग आहे प्रशासकीय विभाग नाशिक विभाग. बघा नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर अर्थात अहमदनगर. अहिल्यादेवी नगर म्हणजे अहमदनगर. तर असे एकूण 5 जिल्हे येतात. तर त्याच्यामध्ये अहिल्यादेवी नगरला एक पैसे येणार आहेत आणि जळगावला सुद्धा पैसे येणार आहेत. अहिल्यादेवी नगर म्हणजे अहमदनगर आणि जळगाव या 2 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात उद्या पैसे जमा होत आहेत. आणि शेवटचा विभाग आहे पुणे विभाग. आता पुणे विभागाला आतापर्यंत सगळ्यात आधी पैसे येत होते पुण्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना. मग त्याच्यात कोणकोणते जिल्हे येतात तर पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर आणि कोल्हापूर. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सगळे सधन जिल्हे आहेत. तर या ठिकाणी आता ज्या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सोलापूर आहे आणि कोल्हापूर आहे. सोलापूर आणि कोल्हापूर तर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता बघा याच्यामध्ये काही महिलांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं की जर तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला 7.5 प्लस आत्ताचे हे पैसे 2100 असे 9600 तर येतील.
परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे त्या ठिकाणी अप्रूव्ह म्हणजे मंजूर असणं गरजेचं आहे. तुमचा फॉर्म मंजूर झाला असला पाहिजे. तुमची बँक KYC पूर्ण असली पाहिजे आणि तुमचं DBT चालू पाहिजे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. आता याच्या सोबतच आता हे तर झालं उद्याचं. परवा अजून त्या ठिकाणी काही जिल्ह्यांची लिस्ट जाहीर होईल. ती लिस्ट जाहीर झाल्याबरोबर आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला ती माहिती नक्की सांगू. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या मोबाईलवरती तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. त्याने आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. परवाची लिस्ट सुद्धा आम्ही उद्या संध्याकाळी याच वेळी त्या ठिकाणी जाहीर करू. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त महिलांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे अवश्य शेअर करा, ही नम्र विनंती. आणि कमेंट करून सांगा तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात आणि मुख्यमंत्रीपदी आज जी निवड झालेली आहे तर ती तुम्हाला आवडली आहे का? तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत? तुम्ही कुणाला तुमचे लाडके मुख्यमंत्री मानता ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत